बरं वय दादा, आजपासून आमची शाळा चालू झाल्या आणि ऑनलाईन लेक्चरला सरांनी सांगितलं शाळा चालू झाल्या उजळणी घेणार. अरे भावा काय टेन्शन घेऊ नको, हे वायब्या फंटर आहे नका. तुझा गुरुजी काय प्रश्न विचारणार सांग, मी सांगतो तुला कसं उत्तर द्यायचं. सांग प्रश्न. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम सांग की. फ्लेमिंग ते आणि काय असते? अरे न्यूटनच्या कसा उजव्या हाताचा नियम आहे का नाही, तसा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आहे. हा आठवलं सांगतो. फ्लेमिंग हा एकदम गरीब होता. त्याच्या हत्तीचा पोरगा न्यूटन यानं उजव्या हाताचा नियम शोधून काढला. मग फ्लेमिंगला लय राग आला. रागाच्या भारात तो लय जेवला. 5 भाकरी आणि टोप भरून भात खाल्ला त्यानं. एवढं सगळं खाल्ल्यावर त्याला संडासला आलं. मग तो तांब्या घेऊन संडासला गेला. संडास झाल्यावर त्यानं उजव्या हातात तांब्या धरला आणि डाव्या हाताने डुंगण धुतलं. त्यालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम म्हणतात. कसलेला का भारी समजावून सांगतोस. आज माझी उजळणी सुटकीच जाणार आहे. मग काय तर. वैभव दादा, मला न्यूटनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम सांग की. सांगतो की बाबा, ती तर लय सोप्पा आहे. न्यूटनची बारकी बहीण क्युटीना फुलेवाडीची आहे. ती न्यूटनला राखी बांधायला न्यूटनच्या घरला आली होती. तेव्हा न्यूटनच्या बहिणीने राखी बांधताना ह्याला उजव्या हाताच्या अंगठ्यानं कुकवाचा नाम वाढला. परत न्यूटनचा चुलता कट्ट्यावर तांबाखू खायत बसला होता. तेव्हा त्यानं उजव्या हाताच्या अंगठ्यानं चुन्याच्या डबीतून असा चुना बाहेर काढला. ती न्यूटननं बघितलं आणि त्याला उजव्या हाताच्या अंगठ्याचं महत्व कळलं. त्यावरून न्यूटननं उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम शोधून काढला. असला काही नियम नसतो या. ए बुरट्या, जागारला वाटेल लाग, नाहीतर डाव्या पायाची लाट घालून डाव्या पायाचा नियम तयार करेन. चल वाटेल लाग. जावा वा जावा नापास. गो गो गो. सिमरन जा जी ले अपनी जिंदगी. मूड घालविला सगळा माझा. मॅडम तुम्ही भात करा जावा, तिथे बुका लागले ते. हो खायलाच येतोस तू. नमस्ते नमस्ते. बसा खाली. सर काय बुलेटचं सायलेन्सर काय? कोण बोलणार तो? सर सायलेन्सर नसते, ते सायलेंट असते. लॉकडाऊन मध्ये विसरला काय? मूर्खा, मोर्चा राहणार नको. शांत बस. सर आजकाल लईच ताटायला लागले. मारे काय मग? बुरट्या सर आहे आपली. पण कशाला म्हणतेस मला ताटायला लागलं या? बरं मुलांनो, ऑनलाईन लेक्चर मध्ये जे काय झालं त्याची आज आपण उजळणी घेणार आहे. सर यो माणूची बुड काढते बा. कारण मूर्खांनो 2 वर्ष लॉकडाऊन आहे म्हटलं सुधारला चिला, तर मागणं चिमुटी घ्यायची काय तुमची सवय गेलेली नाही. सर उगा टाइमपास करू नका. लॉकडाऊन आधीच आमची 2 वर्ष वाया गेली ती. पुढचं कामकाज चालू करा. उठ पुढे ये, तुझ्यापासून सुरुवात करूया. हे शिंद्या, मी एक मराठी म्हण सांगतो, त्याचा अर्थ सांगायचा उदाहरण सकट. विचारा की, सगळे येतंय मला. बर, आवळा देऊन कावळा काढणे या म्हणीचा अर्थ आणि उदाहरण सांग. सर याचा अर्थ सोपा आहे की, एखाद्याला छोटी वस्तू देणे आणि त्याच्या बदलावर त्याच्याकडनं मोठी वस्तू घेणे. शब्बास, बघा किती हुशार आहे. त्याचं उदाहरण सांग आता तू. सर सोपा आहे की, 2 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या डब्यातलं एक मला भज दिलं सर, त्याच्या बदल्यात माझ्या डब्यातलं पावशेर मटण खाल्लं सर. यालाच म्हणते ते आवळा देऊन कावळा काढणे. नालाय का, बस खाली, लय हुशार आहेस. बस. सर मी एक उदाहरण देऊ काय? बर, ये पुढे आणि सांग उदाहरण. सर एका माणसाने एका आंध्याच्या ताटात 5 रुपये टाकले. त्याच ताटातनं त्यानं 100 रुपयाची नोट घेतली. त्यालाच म्हणते दावा देऊन कावा काढली. शब्बास रे, भारी उदाहरण दिलंस. कुठं पाहिलंस तू हे? सर तुम्ही त्या आंध्याच्या ताटातली 100 रुपयाची नोट खिशात घातली ना, तेव्हा तुमच्या मागच उभा होतो. बस खाली मूर्खा, मी त्या अंड्याची मजा करीत होतो. असली मजा 100ची नोट खिशात घालून. बस खाली ना आलाय का? दुसरं कोण उदाहरण सांगते का? सर मी सांगू का? बर सांग. मी कालच दुकानात कुरकुऱ्याचा पुडा आणा गेलेलो तवा. भास्कर माहित आहे मला. काय माहित आहे तुम्हाला? मी तुला 4 आण्याचं पार्ले चॉकलेट दिलं, त्या बदल्यात 5 रुपयाचा कुरकुऱ्याचा पुडा घेतला. हा, यालाच म्हणतात आवळा देऊन कवळा काढणे. माकडा, माझी काय इज्जत काढायची ठरवले काय तुम्ही? सर मग असलं उद्योग कशाला करताय? चॉकलेट देताय आणि आमच्याकडनं कुरकुऱ्याची पुडी घेताय. बस उमनीची उजळणी, दुसरं काहीतरी घेऊया. सर गणिताची उजळणी घ्या. हा चालतंय की. हा मला सांगा, पाठ कोण करून आले त्यांनी हात वर करा. अरे भोपळ्यानो, पोरी किती हुशार आहेत बघा. सर मला भेटतील की वाढ. बर पुढे ये आणि 3चा पाडा म्हण. उठ. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 13, 3 चौक 14, 3 पाचे 25. अरे रताळ्या, 3 पाचे 25 नसतं या. मग किती असतं या? 3 पाचे 35 असतं या. सर 3 पाचे 15 असतंय. हा बरोबर, 3 पाचे 15 असते. चल पुढे म्हण. 3 6 18, 3 7 31. अरे नरसाया, 3 7 31 नसते, 3 7 347 असतंय. सर 3 7 21 असते. हा बरोबर आहे तुझं, 21 असतं या.
आयला लॉकडाऊन मुळे आधीच माझं सगळं विसरलंय आणि त्यातल्या पुरी पुढे बोलून माझा पाव करते ते. काय झालं सर? काय नाही पुढं म्हण आणि चुकलास तर चुपून काढीन. 3/8 अरे बोक्या 3/8 असतं या. जा घरला चल येऊ नको माग. सर 3/8 नसतंय 24 असतंय बरोबर सांगितलं त्यानं. काय अरे खरे उठ जा जा जा, त्याला बोलून जा, त्याचा बाल डेंजर आहे. बरं जातो सर. बर मी आता इंग्रजीची उजळणी घेणार आहे. कुणाला आलं नाही तर त्यांना मी छडीने चुपून काढणार आहे. बबल्या अरे मला काय इंग्लिश येत नाही. येत नाही तर गबस की खाली मान घालून. गोडसे काय खुशबूज चालल्या माग. पुढे ये तू. सर मी बोलत नव्हतो, तो माने बोलत होता. मी तुझा जीव घेऊन याचं इंग्रजीत भाषांतर सांग. इंग्रजी घ्यायला उडत तुम्ही माझ्या अंगाला हात तर लावून बघा, तुम्हाला धावतोच. अरे बोकडा तुला इंग्रजी भाषांतर करायला सांगितलं तू असं बोलतोयस हा. सर गंमत केली. आणि मला सांग ही शाळेत येताना टोपी का घालून येतोस तू. सर माझ्या डोक्यात काय चाललंय कोणाला कळू नये म्हणून घालून येतोय. धन्य आहे बस खाली चल. अरे कुठं आहे रे देव गुरुजी. चाल कोण आहे ते गुरुजी. त्यानं माझ्या सोन्यासारख्या पोराला मारलं. कुठं आहे. या दादा कसं काय यानं केलं. तुम्ही माझ्या पोराला मारलं असं कळलंय मला. अहो तुमच्या पोराला काय सुद्धा येत नाही, नुसतं दंगा करतय. ए गुरुजी खबरदार माझ्या पोराला काय बोलला तर. लय गुलाचं पोरग माझं. अहो काय झालं दांडगे सर? अरे देखते ही हमको तू पसंद आ गई, रहने लगी दिल में तू. काय झालं सर? अहो मॅडम यांचा मुलगा कसा आहे सांगा बघू जरा. कुणाचा? अरे पप्पा कुठे गेलं. मला काय माहित? सर इकडं आहे मी. हा अहो मॅडम यांचं पोरग कसं आहे ते सांगा बघू. मस्त आहे की, गोंडस आहे. हा मग माझं पोरग म्हणलं माझ्याकडे असणार की. देखणं गोंडस. अहो मॅडम यांचं पोरग वागून गेलं कसं आहे ते सांगा. एकदम आगाव आहे बघा. काय अगाव आहे. एक नंबरचं नाव आहे का बघा. बरं नंबर दिला असतं बरं झालं असतं. रोज गप्पा मारत बसला असतं. काय? म्हणजे पोराची प्रगती कशी झाल्या बघितलं असतं. शाळेवर नवीन आहे. होय आज पहिलाच दिवस आहे माझा. होय पोरानं हेलिकॉप्टर. आय लव्ह यू. काय? म्हणजे आय एम वेलकम स्वागत. बर बर असून दे. बर मुलांनो मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. उद्यापासून ऑनलाईन परीक्षा आहे. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन लेक्चर झालेत ना, त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. मॅडम उद्या किती वाजता पेपर आहे. मी उद्या 11 वाजता व्हॉट्सअपवर लिंक पाठवते. 11:30 पेपर सुरू होईल. बरं तुमचा व्हॉट्सअप नंबर दिला असता लागलीच तर बरं झालं असतं. हा लय छान आहे. शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर इथे लिंक. बरं बरं. आणि ज्या मुलाचा पहिला नंबर येईल त्या मुलाचा आणि त्याच्या पालकाचा मी सत्कार करणार आहे हा. आणि एक गिफ्ट सुद्धा देणार आहे. काय सत्कार गिफ्ट. मॅडम बघा तुम्ही माझ्या पोराचा पहिला नंबर येणार. हा तोंड बघ जा घरात जाऊन पहिला नंबर येणार म्हणतोयस. ए गुरुजी बघच तू माझ्याच पोराचा पहिला नंबर येणार. बर मुलांनो आता तुम्ही सगळे घरी जाऊ शकता. घरी जाऊन चांगला अभ्यास करा हा. चल चल दप्तर घे आत्तापासून अभ्यास करायला. घरात आहे वाटते. मॅडम सत्कारा दिवशी भेटू. गिफ्ट तयार ठेवा. चल चल अभ्यास करायचा जाऊ. मी बी करतो व्हायचं. हा याला झोपलंय वाटतं अजून. ए पोरा उठ 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 अभ्यास कर. तुझा पहिला नंबर आला पाहिजे. तुझा पहिला नंबर आला तर मॅडम मला गिफ्ट देणार आहे. पप्पा झोपू दे की जरा. अरे माकडा उठ 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 अभ्यास कर. चल उठ. बर मुलांनो मी तुम्हाला लिंक पाठवली आहे. त्या लिंकवर जाऊन पेपर सोडवायला सुरुवात करा हा. मॅडम किती तासाच्यात पेपर सोडवायचा आहे. 1 तास वेळ आहे. माझं लक्ष आहे प्रत्येकावर. इकडं तिकडं कोणी बघायचं नाही. दुसऱ्या दिवशी अहो मॅडम विसल्याच्या शाळेला मराठीत 100 पैकी 100 मार्क पडले ती. अरे हो खरंच की. हा सर कसला विचार करताय. काय दांडगे सर काय म्हटलं होतं माझ्याच पोराचा पहिला नंबर येणार आणि मॅडम माझा गिफ्ट देऊन सत्कार करणार. असून दे असून दे. अजून 4 पेपर आहेत त्यात पण चांगली मार्क पडली पाहिजे मग येईल पहिला नंबर. अरे गुरुजी बघच तू माझ्याच पोराचा पहिला नंबर येणार. बर बर बघू. फुलं बिलं आणून ठेवा. मॅडम गिफ्ट आणून ठेवा. सर कसं आहे म्हणलेलं का नाही माझ्याच पोराचा पहिला नंबर येणार. बर मुलांनो
आपल्या वर्गात साईचा पहिला नंबर आला आहे, त्यामुळे साईचा आणि त्याच्या पप्पांचा सत्कार करण्यात येत आहे. हा, थँक्यू मॅडम, थँक्यू 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 मॅडम, थँक्यू थँक्यू. माझ्या पोराचा पहिला नंबर आला. पप्पा चावायचं सांगा काय, अजून पेपर संपलेला नाही ती, आत्ताचा एक पेपर झालाय. बरं बरं, जा जा अभ्यास कर जा. पहिला नंबर आला पाहिजे, जा. सत्कार. सर 3 नंबरचा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा आहे. अरे माकडा, पुस्तकातलाच प्रश्न आहे. लॉकडाऊन मध्ये काय झोपलतच काय, अभ्यास करायचा नव्हता काय? अरे बघा, ले 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 सगळं बघून ले. पहिला नंबर आला पाहिजे बघ. तुझा पहिला नंबर आला तर मॅडम माझा गिफ्ट देऊन सत्कार करणार. अरे वागा, असं नाही कर तुझी. गुरुजी मी मदत करत होतो. तुझ्या तर आता